शिक्षणाचा हा मोर्चा आता व्यर्थ जाणार नाही, कारण चालता ऑटोमध्ये मुलांना विचारलं आहे की ताई मोर्चा कसा झाला बा म्हणून. मीनं बी त्याला सांगितलं मोर्चा एक नंबर झाला, आपल्याला न्याय मिळणारच आहे. गावाला जाताना मला 2 ऑटो सापडले. या दोन्ही ऑटोमध्ये इतके सारे मुलं होते. त्या मुलाची खुशी पाहून असं वाटलं जे आपण काम करत आहोत ते काही गलत नाही, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी जे आपण मोर्चा काढला होता ते बी गलत नाही. या मुलांना पाहून एक वेगळीच एनर्जी मिळाली आहे. कारण संकट कोणतं बी असू द्या, मध्ये नेहमी खुश राहा. या सर्व मुलाले भेटून तर मला भाई आनंद झाला बाप्पा. न जाता जाता भेटली एक पुराणी आजी मले, जिले मी मागच्या वेळी लिप दिलं तर याही वेळी भेटून गेली, याही वेळी लिप देऊन दिलो. बाबा पुढे जातच होतो का तेवढ्यामध्ये भेटले बहुत सारे फॉलोअर्स, जे की मी पाहून एकदम यांना शॉकच होऊन गेलो बाप्पा. आजीला इकडे बसून ठेवलं मस्त गाडीवर, यांच्या सोबत मस्त हाय हॅलो करायला लागलो. इकडे आजी करायला लागली. मस्त फोटो गिटो काढलो ना आता निघालो आपल्या घराकडे जायसाठी. आजीले बी सोडून दिलो तिच्या मंजिलवर. आजीले म्हणलं भेटत राहा बाप्पा अशीच. इकडे भेटत राहा म्हणता म्हणता दुसरी पोरगी भेटून गेली, तिले बी लिप देऊन दिलो. कारण मी जेव्हा शाळेमध्ये होतो तेव्हा मी बी असं लिप मागू मागू जात होतो शाळेले, म्हणून कोणाला असं लिप मागताना पाहतो तर मला माझे दिवस आठवून जाते. आज हेल्मेट नाही लावलं तर मस्तच फॉलोवर दिसून राहिले का बाप्पा. मस्त पोरं कामाला जाता जाता भेटले, मस्त हाय हॅलो करायला लागलो त्यांना गाडीवरच, कारण की त्यांना वेळ होता तर मला वेळ होत होता. भेटू म्हणलं बापू तुम्हाला कधीतरी नंतर. गाडी चालवा गा बापू.